मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. करण आणि त्यांच्या जोडीला मात्र सज्ज होत आहे. अंशुमन गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक सुशांत. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 षटकांची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिला बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न, वॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक डावली संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना 3-1. प्रदर्शक 2026 भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं हे आयोजन. असा अंतिमचा दिवस, संडे फन डे आणि अंतिमची रात्र. पुढचा बॉल सुशांतचा. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय. वेगाने टाकलेला चेंडू त्याच वेगाने मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा बॉल आलाय पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. ओव्हर पिच चेंडू हाताळला. परंतु या बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं तर अकूट टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा बॉल आलाय डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती, त्याच लेंथवरती. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथवरती ही गोलंदाजी मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते सुशांतच्या माध्यमातून. डॉट बॉल. करणसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा. बुंद्यातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुशांतने मात्र स्टॉप केलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज सुशांतचा. अगदी चकडून आखून ठेवलंय बॅटरला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये या गोलंदाजीची चर्चा आहे. काल देखील चांगली गोलंदाजी. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न समुद्र दिशेमध्ये अभि आहे. अभिने चांगला स्टॉप तिथे केलाय. परत एक वेळा डॉट बॉल. कुठलीही धावसंख्या नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर झाली. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय. एक ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि या टीमची धावसंख्या 3-1 संख्या मात्र जाऊन पोहोचतोय 1 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गवरती मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहायला गेलं तर विजय आलाय. विजयला मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र कॅप्टनने मात्र धुरा सांभाळली आहे. परंतु आपण पाहायला गेलं तर आता कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती मात्र सज्ज होत आहेत. संदीप सर स्वतः कॅप्टन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. सर मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना मात्र एक डाव धावफलकावरती लागले. पुढचा बॉल. यावेळेस देखील धीम्या गतीने मात्र टाकलेला चेंडू यष्टांच्या वरतून जातोय. हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आला. पुढचा बॉल. परत एक वेळा अकूट टप्प्याचा बॉल होता. फलंदाजाला बॉल समजत नाहीये. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय हा चेंडू. डॉट बॉल. कॅप्टन मात्र दुसरं षटक घेतलंय. विजयला अगदी गोलंदाजीसाठी बोलवलं परंतु त्यानंतर स्वतः बॉल पर्यंत आलेत आणि गोलंदाजीसाठी मात्र हा नमुना पेश करत असताना मात्र पाहायला मिळतात. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र बाय आहे ना. पाठीमागे रन नाही. पाठीमागे रन आहे की नाही. आहे ना. तेच तर बोलतो त्यांना. अंपायरला तेच तर बोललो. हा मग तेच तर बोललो ना यार. एक धाव मात्र येईल ही. आणखीन एक चांगला बॉल. वेग होता या बॉलवरती. एक आगळी वेगळी ऍक्शन देखील गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी.
स्वरूपाची एक धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. ओव्हर झाली ना. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त झालेली आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 1-8 संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. आता मात्र हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी मात्र जावं लागेल. फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटक समाप्त झाल्यानंतर आता विजयला मात्र तिसऱ्या षटकासाठी बोलवलं गेलंय. मिडल ओव्हर मध्ये वेगाने पहिलाच बॉल टाकलाय आणि त्याच वेगाने मात्र अडवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा राहिलाय. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. पुढचा बॉल विजयचा करणसाठी. समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळते संदीप सरांच्या माध्यमातून. एक धाव असेल ना कोणी. काय फिल्डिंग केली आहे. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. विजयचा पुढचा बॉल ब्लॉक पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं या बॉलवरती. पूर्णपणे नमवलं. हो हो, यावेळेस यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा यॉर्कर बाहेर काढला आणि बरोबर यष्ट्यांवरती धडक घेतली. काठी काढली आहे. क्लीन बोल. दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. थँक्यू. यासाठी हा बॉल त्याचा मनावर लक्ष दे की. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मात्र विजयची भन्नाट गोलंदाजी. वेगावरती स्वार होणारा मात्र वेगाचा बादशाह विजय. परत एक वेळा वेग वेग आणि प्रचंड वेग या बॉलवरती मात्र पाहायला मिळाला. जी इथे मात्र पाहायला गेलं तर 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1-8 संघ 5 लॉस ऑफ दी 1 विकेट. हे समीकरण मैदान शांतमध्ये पाहायला मिळतंय. आता अंतिमचं शेवटचं षटक सागर आलाय गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल ओव्हर पिच चेंडू. त्याच्यावरती मात्र टाप फटका. आजच्या दिवसामधला पहिला चौकार मात्र येतोय. सुशांत ना. अंशुमनच्या बॅट मधून मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम टाप फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सोडून दिला. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. परत एक वेळा दिशा खराब आहे. टप्पा चुकतोय. अभि जातोय. अगदी त्याला काहीतरी कान मंत्र दिलाय आता अभिने की टप्पा तुला कसा हाताळायचा आहे. अनुभव आहे या खेळपट्टीचा अभिला. त्यामुळे चांगला टप्पा तिथे हाताळलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. कुठली धाव नाहीये. हा बॉल टॉप. टाप फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवरती आणण्याचे जजमेंट देखील जुळला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. विकेट किपर एंकडे मात्र थ्रो केलाय आणि पंचांचा इशारा येतो 2 धावा. समोरच्या दिशेला विजय आहे. चांगला स्टॉप विजयच्या माध्यमातून. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली.
वेळा टॅप फटका समोरच्या दिशेला अभिच्या हातामध्ये. आणखीन एक चांगला स्टॉप तिथे केलाय. टॅप फटका खेळण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नामध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे वेगाने धाव कंप्लीट झाले. पहिली इनिंग इथे समाप्त असताना मात्र पाहायला मिळते टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14 आणि विजयासाठी मात्र 15 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम एकता एक या संघाने. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. तत्पूर्वी आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा वाडेश्वर प्रतिष्ठान उल्वे कॅप्टन आपण या. वाडेश्वर 11 प्रतिष्ठान उल्वे टीम आणि त्यांच्या विरुद्धामध्ये ईश्वर स्मृती घनसोली टीम. कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती टॉस होईल. दोन्ही कॅप्टन चला या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक झाली आहे. कॅप्टन विनंती करेन वाडेश्वर प्रतिष्ठान उल्वे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहायला गेलं तर ईश्वर स्मृती घनसोली ही मॅच सेकंड मॅच. कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती दोन्ही कॅप्टनना पुन्हा एकदा विनंती करतोय कारण बघा इनिंग ब्रेक झाली आहे आणि या स्पर्धेचे काही नियम आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कुठेतरी महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्यातला कोण एखादा खेळाडू आला असेल तर प्लीज विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावर त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. वाडेश्वर प्रतिष्ठान उल्वे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये ईश्वर स्मृती घनसोली टीम. कॅप्टन दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस घेतोय. चला या कॅप्टन दोन्ही पुन्हा एकदा कॉल देतोय आणि हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. प्रत्येकाला गोलंदाजी मार्गावरती अभिष स्ट्रायकर आणि त्याची साथ देण्यासाठी मात्र नॉन स्ट्रायकर आदित्य टार्गेट सेट केले 15 धाबांचे. पहिलाच बॉल अलंब कारपेट पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप तिथे केलाय. अभिकडे मात्र अनुभव आहे खेळपट्टीचा आणि सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर अभिला बॉक्स क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू म्हणून ओळखलं जातं. बॉक्स क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूची पसंती आहे तोच हा खेळाडू. हो इथे बाटला हलकासा ब्रेक झाला होता. विकेट किपरने लाईन मिस केली आहे आणि हाच तो बॉल ब्लॉकआउट चेंडूचा बॉल हाताळला होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. चांगला बॉल चांगला कटरचा वापर मात्र यावेळेस मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजाने केलाय. बघा पुन्हा एकदा वाडेश्वर प्रतिष्ठान उल्वे आणि ईश्वर स्मृती घनसोली कॅप्टन तुम्हाला शेवटचा कॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि त्याच्यावरती आणखीन एक धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. टोटल 2 धावा त्या टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होतील आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 2 या धावसंख्येवरती. टॅप फुटला खेळ उंच पुरा गेलाय आणि हा बॉल अडवण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. हा बघा टॅप फटका ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. जबरदस्त एफर्ट्स अगदी उडी मारली आहे टाय मारली आणि त्यानंतर मात्र नो बॉलचा इशारा अंपायरचा. No+1 कसला होता लाईनचा कसला लाईनचा नो बॉलचा इशारा अंपायरचा. चांगला बॉल अगदी हाताळला होता परंतु अगदी थोडीशी लाईन मिस केली तिथे प्रतीकने आणि डिक्लेअर स्वरूपाची आणखीन एक धाव. No+1 हा मागे नाही कट लागलाय ना त्याने मागे रन असणारच ना. एक धाव असेल फक्त. नो बॉलची फक्त एक धाव असेल. किती झाला मग 4 परत एक वेळा पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र आणखीन एक धाव येते. सर हो सर No+1 आहे ना आता. इथे सांगत जा म्हणजे थोडस कन्फ्युजन होणार नाही. हो टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस आधीच क्लोज झाला. समोरच्या दिशेने स्टेप आउट होऊन अलॉंग द कार्पेट पद्धतीने स्टेप डाऊन दी ग्राउंड. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी ना तसा बॉल अगदी त्याच वेगाने निघून गेलाय. हलक्या त्याने मात्र ढकलून दिलाय. फक्त दिशा दिली आहे पाठीमागच्या क्षेत्रामध्ये
एक धाव आली आहे, चौकार आला, त्यानंतर मात्र सिंगल. लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये दोन्ही बॅटर मात्र पाहायला मिळतात. पहिलं षटक समाप्त झालंय, टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 10. एक मॅजिकल आकडा. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 5. पहिला बॉल टॉट आलाय, यशला मात्र आता प्राचार्य केले दुसऱ्या षटकासाठी. त्या फटका खेळला आहे आणि हा बॉल निघून चाललाय. अभिच्या पॅट मधून चौकार. एका धावेची गरज आहे विजयासाठी, फक्त एका धावेची गरज. बघा पुन्हा एकदा वाडेश्वर प्रतिष्ठान ओलवे आणि ईश्वर स्मृती घनसोली विनंती करतोय, आपल्याला शेवटचा पुकार आहे. तर बघा मॅच संपली आहे आणि तरी देखील तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित नाही आहात. आणि हा सामना मात्र इथे जिंकलाय टीम रमेश शेट या संघाने. आडलक बाडलक टीम 1-8 आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि आपला खेळ दाखवला. काही चुका झाल्यात, चुका घडल्या गेल्यात, त्याची सुधारणा करा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण बघूयात. कोण कोण सुशांत ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं तर तो ठरला या मॅचचा हिरो. फक्त एक धाव खर्च केली आणि सर्व बॉल टॉट बॉल हाताळले आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. मी विनंती करेन कुणाल जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र सुशांत या प्लीज लगेच.